माझं नाव अक्षय गवळी. तुम्ही बघितलंच असेल तो माझ्यावर 26 तारखेला जो हल्ला झाला होता त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी मला सगळं पत्रकारांनी वगैरे सपोर्ट केला, व्हिडिओ टाकला माझा. त्यावेळेस मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो. खास करून जनता न्यूज यांनी मला सर्वात जास्त सपोर्ट केला. त्यांचा खूप आभारी आहे. आणि माझी एवढी एक इच्छा आहे की मी, माझा भाऊ, माझी फॅमिली कामधंद्यासाठी आम्ही तिथं गोरपडी एरिया किंवा घराच्या बाहेर पडत असतो. आम्हाला यांच्यापासून जीवाला धोका आहे. काशीराम मोघे, अभिषेक मोघे, नंदू थोरात आणि त्याचे सहकारी जे 15-20 लोक होते त्यांच्यापासून हे आरोपी आहेत, ते त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्या दिवशी त्यांनी मला जीवे मारण्याचा पूर्ण कट रचला होता. तर माझी एवढी इच्छा आहे पोलीस प्रशासनाकडनं की आम्हाला थोडंसं संरक्षण द्यावं. तर त्यांनी 3 नावं सांगितलेत. त्यातले 2 आरोपी अटक आहेत. इतर 2 नावं आपल्याला सेवा आयडेंटिफाय करेल. त्यावरच मग आपला पुढचा तपास होईल. सध्या तपास चालू आहे. आरोपी तर त्याचे अजून त्यांनी सांगितले नाही. काशीराम मोघे आहे, अभिषेक मोघे आहे आणि नंदू थोरात आहे. हे दोन्ही अटक आहेत. काशीराम मोघे अजून अरेस्ट व्हायचं आहे. ओके. आणि अन्य 3 जे आहेत त्यांचे 2 जणांची ओळख पटली. त्यांची नावं काय कळेल? नाही, त्यांनी नाही ना अजून आपल्याला सांगितले. अच्छा. आणखीन हा प्रकार पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडलाय असं काही म्हणणं आहे त्यांचं? नाही, हडपसर रेल्वे स्टेशनला घटना घडलेली आहे. हां. कारण सीसीटीव्ही वगैरे काही मिळू शकतात त्यांचे काही? आपण घेतले ताब्यात? हो, घेतलेले आहेत. हडपसर रेल्वे स्टेशनकडे त्यांचा नाही का प्रकार घडलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन्ही पार्टी